माझा बर्थडे आहे तुझा. मला माझ्यासमोर अख्खा केक हॅलो एव्हरीवन, नमस्कार मंडळी. हा व्लॉग आहे कोल्हापूरमधला. मंडळी तुम्हाला व्लॉग टाकता आलेलं नाही आहे, त्याबद्दल सगळ्यांना सॉरी. कारण की माझी थोडी तब्येत पण बरी नव्हती आणि काही रिझन्स आहेत त्याच्यामुळं मला व्लॉग्स टाकता आलेले नाही आहेत. आणि हा व्लॉग आहे कोल्हापूरमधला. तारीख आहे आज 10 मेचा हा व्लॉग आहे, त्यामुळं खरंच एक्स्ट्रीमली सॉरी सगळ्यांना. आणि डॉली आमची सकाळी बनवत आहे डोसे. कारण की सकाळी मी जेव्हा डोश्याचं पीठ भिजत घातलं होतं म्हणत होती की मी स्वतः बनवते आणि मग तिनं केलेलं आहे. तिला एवढा जमलेलं नाही आहे, थोडंसं तिचं तुटला, पण भावासाठी खास बनवून देते आहे. आणि मतलब मुलांना पण ट्राय करता यायला पाहिजेत ना कसं बनवायचं. बघा थोडंसं मी बोलले अगं जमला नाही तुला, तर लगेच चिडली आहे. आणि ती आंघोळीला जाणार होती, तेवढा डोसा बनायची तिला हौस आली आणि मग करायला लागले. आणि आता ते काढते. मग म्हटलं तिला परत मी चांगला म्हटलं तवा गरम कर आणि चांगलं पाणी वगैरे मार त्याच्यावरती आणि मग डोसा पसरव. मग कसं असतं पोरांना आपण जेव्हा एखादी गोष्ट सांगतो ना तर त्यांना ते म्हणजे अप्लाय करायचं नसते. मग असं केलं नाही तर मग जमणारच नाही ना. आणि मग जेव्हा नाही जमत एखादी गोष्टी नंतर मग त्यांना समजते की नाही बरोबर आधी ऐकायला पाहिजे होतं, नंतर मग मुलं ऐकायला घेतात. असं होतं आमच्या डॉलूच तर असंच आहे, लई हट्टी आहे ती. आणि नंतर मग त्यानं किती छान डोसा पसरवला आहे बघा, अगदी परफेक्ट आहे की नाही परफेक्ट डोसा पसरवणं. आणि कसं असतं कितीही झालं ना तरी आपण कसं करतो ते बघूनच मुलं शिकतात. तिने असा छानसा डोसा घातलेला आहे आणि गेली आंघोळीला. आणि मला म्हणायला लागले आता तूच डोसा काढ आणि दादाला दे, कारण त्याला जायचं होतं शाळेमध्ये, कॉलेजला. शाळेचंच नाव येते कारण की अजून पण आता घरी मुलं जेव्हा होती तेव्हा शाळेतच होती. कॉलेज वगैरे त्यांचं हे बाहेरच गेल्यामुळं चालू झालं आहे, त्याच्यामुळं कॉलेजचं नावच येत नाही मला. नेहमी तिला सोमला म्हणते मी, आता तुला शाळेत जायचं आहे, तुला शाळेत जायचं आहे. अगं आई शाळेत नाही जात मी, कॉलेजला जाते. मला इतका हसायला येते मग कधी. आणि बघा किती छान डोसा झालेला आहे. थोडासा बारीक गॅसवरती करून घ्यायचा म्हणजे डोसा असा चांगला निघतोय. उद्या आम्ही जाणार आहे आणि त्यालाच आता सगळा स्वयंपाक करून खायला लागणार आहे. ह्याचं थोडंसं टेन्शन आलेलं मला, कारण की आम्ही रिझर्वेशन करून ठेवलेलं. आधी बरेच दिवस राहिलो आम्ही, नाही म्हणजे कोल्हापुरात आम्ही 15 दिवस राहिलो आहे. पण की नाही आता आम्ही अंबरनाथला ऑलरेडी आलेलो आहोत मंडळी तुम्हाला सांगायचं तर. पण की नाही मी इथं अजिबात व्लॉग बनवलेलं नाही. आल्यानंतर पण मी मुंबईमध्ये म्हणजे अंबरनाथमध्ये पण आल्यानंतर अजिबात व्लॉग वगैरे काही बनवलेलं नाही आहे. कारण की आपली तब्येत चांगली नसेल तर आपल्या चेहऱ्यावर कसं काय हसू येईल बरं. आणि आपण जर थोडंसं व्यवस्थित असू ना तरच व्लॉग बनवायला पण मजा येते. आणि असं काही कारणं आहेत थोडीशी माझी पर्सनल, त्याच्यामुळं मला व्लॉग्स बनवता आलेले नाहीत आणि एडिट पण करता आलेले नाही आहेत. 1-2 व्लॉग्स बनवले होते मी हे थोडे जे कोल्हापुरात, तेच एडिटिंग राहिलं होतं माझं. त्याच्यामुळं मग आता म्हटलं टाकावे, ते असंच राहून जाते. एखाद दिवस थोडासा वेळ काढून एडिटिंग करायला लागली आहे मी. आणि आता दुपारची वेळ आहे आणि दुपारच्यासाठी मी बनवणार आहे बीन्सची भाजी. आणि हे बीन्स तुम्हाला माहितीच आहे, माझ्या बहिणीने त्यांच्या शेतातले दिलेले. आणि यांच्या बीन्सची की नाही टेस्ट शेतातल्या बीन्सची की नाही खरंच खूप छान असते. पण थोडे वाळले हे, कारण की 1-2-3 दिवस झाले आम्ही आलेलो आहोत तिकडून. आणि त्याच्यात बघा कढीपत्त्याची पण पानं होती. स्वच्छ धुवून घेते मी आधी. आणि असं काहीजण की नाही उकडून घेतात, मी भाजून घेते. काहीजण की नाही बीन्स भाजी बनवताना त्याला असं उकडून घेतात, म्हणजे आमच्या सासूबाई तर करतात तसं उकडून वगैरे. पण आमच्या माहेरी बीन्स की नाही असं तेल टाकून आपण भेंडी कसं भाजतो त्या टाईपमध्ये भाजून घेतात आणि मग त्याची भाजी बनवतात. आणि मला तर भेंडीची भाजी आणि बीन्सची भाजी पण फार आवडते. आमच्या दोघींना पण आवडते, पण आमच्या साहेबांना आवडत नाही. काय करणार, त्यांना भेंडीची भाजी पण आवडत नाही आणि ही पण आवडत नाही. म्हणजे तुम्ही कशी वेगळी काही करताय का, तुमची काही वेगळी रेसिपी आहे का. आणि काही जण याच्यामध्ये खोबरं घालतात, काही शेंगदाण्याचं कूट घालतात. मी काहीच घालत नाही, फक्त असे चांगले त्याला चट्टे असे पडेपर्यंत भाजून घेते आणि मग त्याच्यामध्ये कांदा लसूण वगैरे असं घालून त्याची भाजी बनवते. पुढे दाखवणारच आहे मी तुम्हाला. ब्लॉग तसा खूप छोटा झालेला आहे कारण की सकाळच्या वेळ ते शूटिंग केलेलं मी, कारण नंतर मला सगळं आवरून ठेवायचं होतं, त्याच्यामुळं काही जास्त शूटिंग केलेलं नाही आहे. तर मला तर शुगर आहे त्याच्यामुळं थोडंसं भाकरी बनवायची माझ्यासाठी आणि ह्यांच्या सगळ्यांसाठी चपाती करायची. म्हणजे थोडंसं मला गरमी आहे त्यामुळं कंटाळा येतो किचनमध्ये उभं राहण्याचा. म्हटलं आज भाकरीच करूया सगळ्यांच्यासाठी नाचण्याची. आणि पीठ पण होतं ते संपून जायचं होतं इथं मला, कारण की सोम काय भाकरी करणार नाही आणि मग ते कुठं ठेवून जा आणि कधी येईन मी परत मला माहीत नाही. त्याच्यामुळं म्हटलं संपून जावं आणि भाकरीच करावी. तर आता फोडणी घातलेली आहे, थोडंसं लसूण घातलं आहे, कांदा घातला आहे, जिरं मोहरी आणि 1 टोमॅटो घालणार.
आणि सगळं परतून झालं की मग ह्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे पाणी न घालता ही भाजी शिजवायची, त्यामुळे चांगली लागते. वरती थोडंसं वाफेवरती करायसाठी पाणी ठेवायचं. पण आता आमची डॉलू आलेली आहे सगळं करायला. तिला की नाही किचनमध्ये यायला लुडबुड करायला लई आवडते. असं पण किचनमध्ये स्वयंपाक करते ती, म्हणजे तिला मदत करायला आवडते. पण की नाही लई मस्का मारायला लागते. आणि कधी कधी असा तिचा मूड असतोय ना की स्वतः येईल आणि म्हणेल की नाही मला करायचं आहे मला करायचं आहे. मग आपल्याला कधी गडबड असली आणि पोरं हे हळूहळू करायला लागली की मग आपली चिडचिड होते. मग मी तर ठरवलं आहे की जाऊ द्या, असंही सुट्टीवर आलेली आहे 1 महिना, त्याच्यानंतर गेली तर मग अवघंच आठवण येत राहते. त्यामुळे करू दे, शिकू दे तिला काय करायचं ते. आता बघा छान परतून घेतलेली आहे भाजी. आता ते तिखट मीठ घालणार आहे. आणि डालूला आमच्या बरेच पदार्थ शिकली बरं का ती. भाज्या पण शिकली, त्याच्यानंतर चपाती शिकली. तुम्हाला व्हिडिओजमधनं मी दाखवलेलंच आहे. म्हणजे रेग्युलरली करत नाही ती, पण थोडंफार करते. म्हणजे असं मदत सांगितली की कर किचनमध्ये, कांदा काप किंवा एखादी भाजी कर, कशी करायची ते सांगितलं तर करते. असा कंटाळा करत नाही की म्हणजे मग मी नाही करणार असं वगैरे नाही करत. पण बाकीची कामं करायला पण लई मस्का मारायला लागते. म्हणजे कधीतरी तिला म्हटलं कपडे बिपडे वाळत घाल तर लई काम करायला लागते. आणि काय होतं इकडे आम्ही कोल्हापुरात आलो आहे ना, तर कोल्हापुरात काय मशीन नाही आहे आमच्याकडं, त्याच्यामुळे लई प्रॉब्लेम होते कपडे धुवायचा. आणि तिला लई मस्का मारायला लागते मला की बाळा जरा असं कपडे धुतले ते वाळत घाल असं तसं. आणि आता छानशा बघा नाचणीच्या भाकरी करून घेतलेल्या आहेत. आणि एक ही तव्यात मी अशी शेवटची भाकरी ठेवलेली आहे कुरकुरी करायला. थोडीशी मला अशी कुरकुरीत भाकरी आवडते. आणि आत्ता डायरेक्ट संध्याकाळचं दाखवते तुम्हाला. मी संध्याकाळच्या वेळेला ह्यांनी डॉलू आणि सोहम बाहेर गेलेले आणि येताना म्हणत होते की मला केक पेस्ट्री आणू का. म्हटलं मला तर आवडत नाही. म्हटलं केक पेस्ट्री आणण्यापेक्षा एक छोटासा केकच घेऊन येते. पेस्ट्री खूप महाग असते, तेवढं एक केक येतो आहे. आणि माझा बड्डे पण येणार आहे आता. तसेच जेव्हा आमची ॲनिव्हर्सरी होते तेव्हा मी गावी होते आणि ह्यांनी पण इकडे अंबरनाथला होते. मुलं पण नव्हते, त्यामुळे आम्ही काही सेलिब्रेट केलेलं नव्हता. मला तर हॅपी बर्थडे म्हण की माझा बर्थडे आहे तुझा. मला माझ्यासमोर असं केक बर्थडे माझा आणि चाकू घेऊन बसले डालू. बर्थडे वगैरे काही नाही आहे. म्हणजे आता माझा बर्थडे नेक्स्ट मंथमध्ये आहे, जूनमध्ये. तेव्हा सोहम येईल की नाही माहीत नाही. आणि डॉलू असणार आहे, ती जाणार आहे 15 जूनला. त्याच्यामुळे 15 जूनच्या आधी जाणार आहे काय. 15 जून पासून शाळा आहे तिची, त्याच्यामुळं. आणि म्हटलं पोरं केक मागत होते, पेस्ट्री हे ते आणण्यापेक्षा म्हटलं एक छोटासा केकच आणा. आणि उद्या चाललेलो आहोत आम्ही अंबरनाथला, त्यामुळे आमचं छोटंसं सेलिब्रेशन पोरांच्यावरून. केक खायची इच्छा पण पूर्ण होते, असंही मला खायचं नाही. पण आता हे पोरांच्या इच्छेला तर आणायला लावलंय. आणि आता काही रेडीबिडी झालेली नाही. आम्ही कपडे सगळं धुवून दमलोय बाबा, आता काही काम नाही. त्यामुळे आमची डालू आणि आम्ही सगळे मिळून केक कट करणार आहोत. ऍक्च्युली अॅनिव्हर्सरीला आपण करता आलेलं नाही आहे, कारण की साहेब होते अंबरनाथला, मी होते गावाला आणि फोनामध्ये नव्हती रेंज. त्यामुळे एक क्लिप एक कम्युनिटीचं टाकता आलेली नव्हती. तेव्हा 20 मार्चला होता, मला तिकडे ड्रॉप केलेला. 20 मार्च अॅनिव्हर्सरी होती माझी आणि मी पुण्याला गेलते बहुतेक तेव्हा. बाबांनी तुमच्या अॅनिव्हर्सरीच्याच दिवशी मला ड्रॉप केलेलं शाळेत. आणि मी गावी होते. ओके चला केक कट करूया. अरे हॅपी बर्थडे तरी म्हणा मला ऍडव्हान्स मध्ये. असू दे, काय लावताय. बसा बसा. त्यांचं आमचे साहेब धार्मिक आहे, तुम्ही काय लावायला. तुम्ही काय हॅपी अॅनिव्हर्सरी, हॅपी बर्थडे सगळं एकच. तुम्ही काहीतरी म्हणाली. अगं म्हण की काय काय. हा आजकालची पोरं सगळी नुसती अशी खाण्याच्या पलीकडे धंदा नाही. कसं उडून पडेल हातानं बरं, हातानं. क्रीम नको, ते इकडचं बरोबर. क्रीमच आहे नुसते, कमी क्रीम वाले नसतात. रेड वेलवेटचा केक आहे, कलरच पाहिजे सगळा. आणि वरती रेड आहे नसतो मग, वरती खोबरा आहे. दादूला दे ग माझ्या. 150 इकडे जातो.